Practice problem set. प्रॉब्लेम सेट फर्स्ट, ठीक नाही. त्यातला जो क्वेश्चन नंबर 10 होता तो क्वेश्चन नंबर 10 बघा काय म्हणताय. इन द फिगर्स, फिगर दिली आपल्याला, एक ट्रायंगल दिलाय, ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल. ड्रॉ ट्रायंगल केला, त्यामध्ये अँगल बायसेक्टर दाखवलेत बघा त्यांनी. अँगल बायसेक्टर दाखवलेत बी आणि सी चे. अँगल बी, अँगल सी. हे दोन्ही बायसेक्टर आहेत. अँगल ए बी सी, वाय एक्स वाय. एक्स वाय गिवन मध्ये म्हटलंय क्वेश्चन नंबर 10. बायसेक्टर ऑफ अँगल बी अँड सी ऑफ ट्रायंगल ए बी सी. बायसेक्टर ऑफ अँगल बी and angle C of triangle ABC. Question number 10. AB 5, BC 6 and AC 4. Then find AX upon XY. काय फाइंड करायचं आहे? AX upon XY. ठीक आहे नाही, जो रेशो दिलाय तो फाइंड करायचा आहे. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी बायसेक्टर दिलाय. हा बायसेक्टर म्हणजे BX and CX is the bisector of angle B and C. ओके, दोघांचा तो काय आहे? बायसेक्टर आहे. मग आता आपल्याला अगोदर काय करावं लागणार, या ठिकाणी गिवन मध्ये लिहूया. जे सोल्युशन आहे, सोल्युशन मध्ये म्हणता येते BX रे BX is bisector of angle B and रे CX is bisector of angle C. Angle B and ray CX is a bisector of angle C. म्हणजे CX is bisector of C and BX is a bisector of B. एक लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर. तुम्हाला अँगल बायसेक्टर दिले की नाही, म्हणजे डेफिनेटली द प्रॉपर्टीज कोणती असणार? प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर. ओके, या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टरच असणार आहे. आता एक बघा, अगोदर काय करू आपण, प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर मध्ये फर्स्ट मध्ये बघूया. इन ट्रायंगल ए बी वाय, इन ट्रायंगल ए बी वाय मध्ये BX इज बायसेक्टर आहे. मग रेशो तयार काय होतो? AB अपॉन BY इज इक्वल AX अपॉन XY. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. ओके, वाटलं तर नंबर 1 देऊया याला. त्यानंतर काय म्हणताय, इन ट्रायंगल ACY CX इज अ बायसेक्टर ऑफ अँगल C. ठीक आहे ना, CX जो आहे तो ACY चा काय आहे? बायसेक्टर. मग याचा रेशो काय तयार होणार? AC अपॉन CY इज इक्वल AX अपॉन XY. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, तो पण अँगल बायसेक्टरचा थेरम. ओके, एक मिनिट इकडे बघा. AX अपॉन XY फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, काय होणार मग? AB अपॉन BY इज इक्वल टू AC अपॉन CY. दोन रेशो इक्वल आले. मग आता आपल्याला AB चं मेजर माहिती आहे. AB किती आहे? 5. BY किती आहे? BY, आता या ठिकाणी BY माहित नाही आपल्याला, हे की नाही. जर BY कन्सिडर केला आपण, हे 6 आहे, हे की नाही, टोटल 6 आहे. मग BY माहित नाही, पण BY जर आपण काय करू, X कन्सिडर करू. समजा BY जर
एक्सच्या ऐवजी काय कन्सिडर करावं लागेल, समजा ए कन्सिडर करू तर हा वाय सी काय होणार 6 मायनस ए, हे की नाही. बी वाय जर काय केलं कन्सिडर आपण ए कन्सिडर केला. बरं आपल्याला फाईंड काय करायचं आहे, बरं आपल्याला फाईंड करायचं ए एक्स अपॉन एक्स वाय, एक्स अपॉन एक्स वाय हे फाईंड करायचं आहे की नाही. मग आपण अगोदर हे कन्सिडर करू या स्वरूपात ए बी, ओके ए बी अपॉन बी वाय किती आहे ए कन्सिडर केला इज इक्वल ए सी किती आहे, ए सी किती आहे 4, सी वाय काय आलं मग 6 मायनस ए, हे की नाही. आपण एक्स कन्सिडर बी केला असता पण एक्स इथं ऑलरेडी आहे म्हणून ए कन्सिडर केलं. ए म्हणजे एच्या जागेवर तुम्ही एम एन काही बी कन्सिडर करा, फक्त ए बी सॉरी इथं पण ए आहेच ऑलरेडी, तर स्मॉल ए कन्सिडर केला, एवढं काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 4a इज इक्वल टू 5 इन ब्रॅकेट 6 मायनस ए, 4a इज इक्वल टू 30 मायनस 5a, काय होणार मग 5a पॉझिटिव्ह आहे, ठीक नाही. तो इकडे आल्यावर काय होईल निगेटिव्ह, निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह होईल. 4a प्लस 5a इज इक्वल टू 30, 9a इज इक्वल टू 30, a इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 9, 3 त्रिक 9 3 10 30, a इज इक्वल टू 10 अपॉन 3 भेटत आहे, बरोबर आहे. 10 अपॉन 3 मायनस ए करावं लागणार पुरा 6 मधून. आपल्याला ए एक्स अपॉन एक्स वाय म्हणत आहे, ठीक नाही. म्हणजे यांचा रेशो कन्सिडर करायचा आहे ए एक्स अपॉन एक्स वाय. आता या ठिकाणी ए ची किंमत जरी काढली आपण, ठीक नाही, आणि वाय सी जो आहे त्याची बी जरी किंमत काढली 6 मायनस ए, या दोन्हीवरून आपल्याला ए एक्स अपॉन एक्स वाय या दोघांची किंमत काढायला सांगितली, ठीक नाही. प्रॉपर्टीज ऑफ अँगल बाय सेक्टर, ए सी ए बी अपॉन ए सी बाय इन्व्हर्टेंडो जर केलं तर बी वाय अपॉन सी वाय बाय इन्व्हर्टेंडो, ए बी आणि ए सी बी वाय अपॉन वाय सी दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन बाय इन्व्हर्टेंडो या ठिकाणी. ओके बघा आता आपल्याला एची किंमत भेटली. आता काय करूया फ्रॉम फर्स्ट किंवा सेकंडवरून आपल्याला किंमत कोणती काढायची आहे ए एक्स अपॉन एक्स वाय, बरोबर आहे. फाईंड ए एक्स अपॉन एक्स वाय फाईंड करायचं आहे. फ्रॉम फर्स्ट वरून बघूया, याच्यात ठेवा किंवा सेकंड मध्ये ठेवा, याच्यात बी ठेवलं तरी चालते किंवा याच्यात पण ठेवलं तरी चालतं, आहे की नाही. का तिथे पण सी वाय आहे आणि बी वाय पण आहे, पण बी एक्स वाय जो आहे बी वाय वाला एक टर्म आहे म्हणून बी वाय ठेवू. मग काय होणार फ्रॉम फर्स्ट, काय फर्स्ट वरून होणार ए बी अपॉन बी वाय इज इक्वल ए एक्स अपॉन एक्स वाय. ए बी किती आहे 5, बी वाय किती आहे बी वाय ए आहे इज इक्वल ए एक्स काढायचं आहे आपल्याला ए एक्स अपॉन एक्स वाय. मग ए एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 5 ला 5 ॲज इट इज. ए ची व्हॅल्यू किती आहे 10 अपॉन 3, 10 अपॉन 3. आता एक लक्षात ठेवा डिवाइडचं उलटून इंटू मध्ये कन्वर्ट करता येईल, डिवाइड आहे की नाही. 5 इज डिवाइडेड बाय 10 अपॉन 3, 10 अपॉन 3चं काय होणार 3 अपॉन 10. म्हणजे या ठिकाणी याला आपण असं म्हणू शकतो 5 इज डिवाइडेड बाय 10 अपॉन 3. डिवाइडचं उलटून इंटू मध्ये कन्वर्ट करा, आहे की नाही. डिवाइडचं उलटून इंटू मध्ये कन्वर्ट कसं होईल बघा. ए एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 5 इंटू 3 अपॉन मध्ये होतं ते गेलं इंटू मध्ये 1 आणि खाली आलं 10, 5 1 5, 5 2 10. ए एक्स अपॉन एक्स वाय इज इक्वल टू काय आलं 3 अपॉन 2. हा जो आहे तो क्वेश्चन या पद्धतीनं होता, ठीक आहे. म्हणजे हे एक्स अपॉन एक्स वाय काढायचं होतं तुम्हाला, त्या पद्धतीने त्या ठिकाणी काय होईल सॉल्व होईल. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 11 आहे तो बघूया. बघा 10 झालं, क्वेश्चन नंबर 11 बघा. 11 नंबरच्या क्वेश्चन मध्ये बी याच्यानंतर हे कंप्लीट आहे, याच्यानंतर हा भाग झाल्यावर पुन्हा वरील आन्सर आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 मध्ये ABCD
AD पॅरलल टू BC, AB पॅरलल AD पॅरलल टू BC असेल, ट्रॅपेझियम असेल हा, ट्रॅपेझियम मध्ये ABCD, A B C and D, BD AC and point P मध्ये इंटरसेक्ट होत आहे ते. क्वाड्रिलॅटरल ABCD in quadrilateral, क्वेश्चन नंबर 11, in quadrilateral ABCD segment ADA, segment AD parallel seg BC, segment BC, diagonal AC and diagonal BD intersect each other at point P, then show that म्हणजे show that करायचं आहे आपल्याला. काय show that करायचं आहे? then show that, बघा काय show that करायचं आहे? AP upon PD, AP upon PD is equal PC upon BP, PC upon BP, हे दोन प्रूव्ह करायचं किंवा देन शो दॅट करायचं. और सोल्युशन बघूया आता याचं काय होणार बघा. सोल्युशन मध्ये टू लाइन्स आर पॅरलल, टू साइड्स आर पॅरलल, साइड ADA पॅरलल टू साइड कोणती आहे? BC. टू साइड्स आर पॅरलल, देन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, टू ट्रायंगल्स आर सिमिलर. बघा ट्रान्सवर्सल म्हटल्यावर अल्टरनेट अँगल होणार, परत हे अल्टरनेट अँगल आणि हे वर्टिकली अपोजिट अँगल आहे. म्हणजे इन टू ट्रायंगल, कोणते टू ट्रायंगल? इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल BPC, या टू ट्रायंगल्स मध्ये आपल्याला काय करावं लागणार? ते दोन ट्रायंगल अगोदर सिमिलर दाखवावं लागणार आहे. ठीक आहे, मग बघूया. इन ट्रायंगल APD and triangle BPC, number 1 angle DAP, angle DAP congruent angle किंवा DAC, DAC congruent angle, ACB alternate angle, alternate angle and alternate angle are congruent. Similarly angle ADB, ADB congruent angle DBC, परत हे पण काय होणार? alternate angle. But two angles are congruent, their two triangles are similar, therefore triangle APD similar triangle BPC. By which test? AA similar test. AA similar test झाले. Now the corresponding sides. Number 1 APA, AP upon PC is equal to DP upon PBA. Corresponding sides of similar triangle. AP upon PC म्हणताय, पण इथं PD पाहिजे. मग काय करावं लागणार आपल्याला? बाय अल्टरनेंडो. काय केलं? अल्टरनेंडो केल्यावर काय होणार? AP upon PD is equal to AP upon PB, AP upon PB, AP upon DP, AP upon DP is equal to PC upon by PB. ओके, PC upon PB किंवा BP कोणतंही चालतं. ठीक आहे, म्हणजे यात फक्त काय करायचंय? टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड देअर करस्पॉन्डिंग साइड दाखवायचे. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 11 झाला. त्याच्यानंतरचा जो 12 नंबरचा क्वेश्चन आहे तो ऍक्टिव्हिटी मध्ये दाखवलाय. क्वेश्चन नंबर 12, ठीक की नाही? बघा 12 नंबर मध्ये कंप्लीट द फॉलोइंग बॉक्सेस. याच्यामध्ये पण आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवावं लागतील अगोदर.
ए बी सी एक्स वाय, ए बी सी अँड एक्स वाय. 12 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 12. काय 12 नंबरचा क्वेश्चन? इन दिस फिगर सेगमेंट एक्स वाय parallel to segment ACA, XY parallel to AC if 2AX is equal to 3BX and XY 9 है. XY किती है? XY 9. Complete the following activity and find the value of ACA. AC find करायचं. सोल्युशन बघूया. बघा, पहिल्यांदा म्हटलंय 2AX इज इक्वल टू 3BX. हे BX इकडे आणलंय, AXच्या अपॉन मध्ये काय आणलंय? BX. मग बघा इकडं AX ॲज इट इज, हे BX इंटू आहे, इकडे आल्यावर काय होणार? अपॉन मध्ये गेला. हे 2 इंटू आहे, कुठे गेल्यावर? अपॉन मध्ये. म्हणजे X अपॉन BX इज इक्वल टू 3/2 आला. ओके, बाय कंपोनेंडो करायचं. मग काय होणार? AX प्लस BX अपॉन AX इज इक्वल टू 3 + 2/2 बाय कंपोनेंडो डिव्हिडंडो माहिती आहे ना, आपण 9वी मध्ये शिकलो. बाय कंपोनेंडो म्हणजे छदस्थांचा अंक अंश स्थानामध्ये ऍड करणे. AX प्लस BX, बघा इकडं AX प्लस BX टोटल इज इक्वल टू AB. AX प्लस BX इज इक्वल टू AB अपॉन AX इज इक्वल टू 5/2 भेटलं. AB अपॉन AX. ओके, त्याला AX अपॉन सॉरी तर BX आहे अपॉन मध्ये, BX AB अपॉन BX 5/2 फ्रॉम फर्स्ट. ओके, बाय कंपोनेंडो करून गेला. आता काय करायचं आपल्याला? 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. हे 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. 1 मिनिट इकडे बघा. करस्पॉन्डिंग अँगल, देअर करस्पॉन्डिंग अँगल इन ट्रायंगल BCA and triangle BYC. याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल अँगल BCA कॉन्ग्रंट अँगल BCA ला BYC करस्पॉन्डिंग अँगल. सिमिलरली अँगल BAC कॉन्ग्रंट अँगल BXY हे पण काय होणार? करस्पॉन्डिंग अँगल. 2 angles are congruent, therefore triangle BCA similar triangle BYC. Which test? AA similar test. कोणत्या टेस्टनं सिमिलर झाले? AA टेस्टनं. Their corresponding sides BA upon BX is equal to AC upon XY. BA AB किती आहे? 5. BX किती आहे? 2 is equal. AC किती आहे? AC फाइंड करायचं आहे. XY किती आहे? 9. by cross multiplication 2AC is equal to 9 into 5. AC is equal to 9 5 is 45 divide by 2 ना डिवाइड केलं 22.5 22 दोन्ही 44 म्हणजेच AC is equal to काय आलं मग? therefore AC is equal to 22.5 22.5. ठीक आहे, AC is equal to 22.5. या ठिकाणी हा जो AC आहे तो आपल्याला काय झालाय? फाइंड झालाय. ठीक आहे, त्यानंतरचा जो आहे
जो लास्ट क्वेश्चन जो 13 नंबरचा तो आता आपण काय करूया या ठिकाणी बघूयात. त्याच्यानंतरचा 13 नंबरचा क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे आपला याच्यामधला. बघा क्वेश्चन नंबर 13, डायग्राम दिली आहे. हा 90 डिग्री आहे. ABC DEFG ओके. बघा काय म्हणताय, the vertices of square DEFG are on the side of triangle ABC. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हे कशाचे वर्टायसेस आहेत, स्क्वेअर म्हणजे रीच अँगल 90 डिग्री अँड 4 साइड्स आर कॉन्ग्रँट, चारही साइड्स कॉन्ग्रँट आहेत म्हणते. हा त्यानंतर देन प्रूव्ह दॅट DE स्क्वेअर गिवन मध्ये अगोदर बघूया. क्वेश्चन नंबर 13, क्वाड्रिलॅटरल DEFG is a square. DEFG is a square and angle A is equal to काय म्हणताय 90 डिग्री. हे गिवन मध्ये झाला. देन प्रूव्ह दॅट, टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह करायचं आहे DE स्क्वेअर इज इक्वल BD इंटू EC. हे प्रूव्ह करायचं. प्रूफ मध्ये बघूया. बघा प्रूफ मध्ये काय म्हटलंय किंवा काय पण आपल्याला एक हिंट दिली त्यांनी, शो दॅट ट्रायंगल GDB इज सिमिलर. GDB हा आणि हा सिमिलर दाखवा म्हटले अगोदर. आता एक लक्षात ठेवा, हा डायरेक्ट याच्यासोबत तर सिमिलर होऊ शकणार नाही. हा क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर आहे, स्क्वेअर असल्यामुळे या साईडला ही पॅरलल साईड होऊ शकते. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय होऊ शकतात, कॉन्ग्रंट, बिकॉज दे आर करस्पॉन्डिंग अँगल. सिमिलरली टू अँगल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे हा ट्रायंगल अगोदर याच्यासोबत सिमिलर दाखवूया आणि नंतर हा ट्रायंगल याच्यासोबत, म्हणजे डेफिनेटली टू ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन्ही ट्रायंगल काय होऊ शकतात, सिमिलर होऊ शकतात. ओके चला बघा फर्स्ट बघूया. इन ट्रायंगल ABC सुरुवातीला बघूया. GF इज पॅरलल ऑफ किंवा GF पॅरलल DE गिवन मध्ये कुठं सांगितलंय बरं, तो स्क्वेअर आहे म्हणताय हे की नाही. वाटलं तर स्क्वेअर म्हणा, साइड ऑफ स्क्वेअर आणि अपोजिट साइड ऑफ स्क्वेअर आर पॅरलल असतात साइड्स. ओके म्हणजे GF पॅरलल साइड BC ला पॅरलल झाली, देअर करस्पॉन्डिंग अँगल आर कॉन्ग्रंट. मग अँगल AGF कॉन्ग्रंट अँगल ABC आहे. ABC कसले अँगल आहेत हे, करस्पॉन्डिंग अँगल. त्यानंतर अँगल AGF झाल्याच्या नंतर AFG अँगल AFG कॉन्ग्रंट अँगल ACB हे पण कसले अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर ट्रायंगल AGF ट्रायंगल AGF सिमिलर ट्रायंगल ABC. नाही सॉरी, आपण सुरुवातीला या टू ट्रायंगल्स मध्ये बघायला होते की नाही. मग AGF सिमिलर ट्रायंगल
GBD, similar triangle GBD. Which test? AA, similar test. Number 1 आला. Similarly can prove that similarly. ओके, आपण सिमिलर याला म्हणू शकतो की याच्यामध्ये पण आपल्याला दाखवावं लागणार आहे. अँगल AFG congruent angle FCE corresponding angle. त्यानंतर अँगल, एक मिनिट, इथं अँगल GAF, अँगल GAF, सॉरी इथं करेक्शन झालं थोडंसं, GAF, इथं अँगल तयार होईल GDB, अँगल GDB इथं होणार each 90. हा अँगल याच्यासोबत आणि हा अँगल याच्यासोबत. आता याच्यामध्ये पण करस्पॉन्डिंग अँगल झाला, पण अँगल GAF कॉन्ग्रंट अँगल GAF ला कोणता होणार? FEC each 90 आणि हे 90. देअरफॉर ट्रायंगल कोणता बघा, AFG सिमिलर ट्रायंगल, FCE बाय AA similar test. Two triangles are similar from first and second. बघा AGF किंवा AFG तोच अर्थ आहे. GDB म्हणजे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ट्रायंगल GB किंवा GDB म्हणा, GDB सिमिलर ट्रायंगल FEC. हे दोन ट्रायंगल काय झाले? सिमिलर झाले. आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर झाले, देअर करस्पॉन्डिंग साइड्स. आता करस्पॉन्डिंग साइड दाखवावं लागतील याच्या. आता करस्पॉन्डिंग साइड दाखवताना काय करावं लागणार? याची ॲनालिटिकल फिगर काढावं लागणार. म्हणजे 90 डिग्रीवर काय आली पाहिजे? 90 डिग्री आली पाहिजे. म्हणजे बघा इथं जास्त जर एक काढलं ट्रायंगल, हा 90 आहे, हा पण 90 आहे, म्हणजे इथं E येणार. ओके, मग या ठिकाणी F इकडे येईल, तर C काय झाला? वर गेला. मग करस्पॉन्डिंग साइड्स काय होणार? टू ट्रायंगल्स आर सिमिलर. बघा आपल्याला DE दोनदा आला पाहिजे, BD इंटू आला पाहिजे म्हणताय. मग बघा BD, याची BD साइड घेतली तर त्याची कोणती येणार? BD. या ट्रायंगलची घेतली तर याची EF येईल. BD अपॉन EF किंवा EF किंवा FE इज इक्वल टू BD घेतली, आता कोणती येणार? BD म्हटल्यावर GD येईल. GD म्हटल्यावर इथं कोणती येणार? GDच्या जागेवर CE. ओके, बघा आता काय होणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. BD इंटू CE इज इक्वल टू GD इंटू EF. GD इंटू EF. BD इंटू CE, BD इंटू CE ही तर करेक्ट आहे. BD इंटू CE as it is GD इंटू EF. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला इथं काय पाहिजे? DE पाहिजे. मग एक मिनिट इकडे बघा, GD, DE, EF आणि GF, फोर साइड्स ऑफ द स्क्वेअर. स्क्वेअरच्या फोर साइड्स कॉन्ग्रंट असतात. मग मी काय करतो? GDच्या जागेवर काय घेतो? GDच्या जागेवर DE घेतो इंटू, आणि EFच्या जागेवर पण काय घेतो? DEच घेतो. ओके, मग BD इंटू CE इज इक्वल टू D इंटू DE, DEचा स्क्वेअर. म्हणजेच आपण त्याला असं म्हणू शकतो, देअरफॉर DE स्क्वेअर इज इक्वल टू BD इंटू EC. झालं प्रूफ? BD इंटू CE किंवा EC. ठीक आहे. हा जो होता तो क्वेश्चन नंबर 13, जो
यात काय केलं अगोदर, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर दाखवले, नंतर हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर झाले. जर हे दोन्ही ट्रायंगल याच्यासोबत सिमिलर असेल तर थ्री ट्रायंगल्स आर सिमिलर, हे टू ट्रायंगल्स आर सिमिलर. ॲनालिटिकल फिगर काढली आणि त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स घेतल्या. हिंटमध्ये मी सांगितलं की ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवा, पण डायरेक्ट आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतच नाहीत, मग मात्र या दोघावरून सिमिलर दाखवता येतात. ठीक आहे, हा होता क्वेश्चन नंबर 13. म्हणजे या ठिकाणी आपला जो पहिला टॉपिक आहे कोणता, सिमिलॅरिटी, तो पण काय झाला या ठिकाणी कंप्लीट झालाय. चालतंय. आता याच्यानंतरचा जो पायथागोरस थेरम आहे सेकंड नंबरचा टॉपिक, तो कंटिन्यू घेऊ आपण. म्हणजे तिकडं पार्ट 1चे आपले 3 झाले आहेत, आहे की नाही, आणि पार्ट 1चा आता 1 कंप्लीट झाला. याच्यानंतर सेकंड जो आहे टॉपिक मला वाटतं पायथागोरस थेरम आहे, तो पायथागोरस थेरम आपण काय करूया उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊया. चालतंय.